पाटील या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांना पाहतोय आपण. तत्पूर्वी इथून प्रस्थान करतात, उद्या उपस्थित राहतील. तर चला सामना सुरू करून घेऊया आपण. शेवटचा सामना आहे, एक वीक फाईट असेल. विजेता संघ डायरेक्ट सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा, विलंब करू नका, लवकर पाठवा. आणि या मॅचसाठी टायमर सेट असलेले लक्षात असू द्या. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना जितू 11 जनमान नेरे. चला पंच आपण टाइम सेट करा असे आयोजक सूचना देत आहेत. आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा. काय खेळलाय अगोदरच्या मॅच मध्ये ओमी केनी. जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं. केपीसी ट्रॉफी स्वर्गीय हरिभक्त परायण बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी 2025. चला मॅच लावते सुरुवात. 5 षटकांचा सामना केपीसी ट्रॉफी 2025 क्वालिफायर मॅच आहे. काल गावदेवी पिसारवे हा संघ मात्र क्वालिफाय झाला सुपर 6 साठी. आणि आता जितू 11 जनमान नेरे आणि त्यांच्या विरोधात सुनील स्पोर्ट चिंचपाडा. चिंचपाडा टीमने टॉस जिंकलाय आणि नेरे संघाला आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. सलामीची जोडी प्रवीण. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय समोर लॉंगॉनच्या दिशेनं. नेरे संघासाठी षटकार 6 धावा. षटकाराने सुरुवात केले प्रवीण चोरगे बालीने. त्याच्या साथीला येतो आदित्य मस्कर. दोन्ही खूप छान खेळलेत आज. संकेत पाटीलच्या विरोधात पहिलं आक्रमण. ओ बॅकफुटला जाऊन व्हॉट अ ग्रेट शॉट. आणि तो पण षटकार लाजवाब. बॅकफुट पंच क्लासिकल स्ट्रोक बाय प्रवीण चोरगे बाली. सिक्सर. हा त्याचा आवडतीचा फटका. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं, तिथून कव्हर्सला पंच मारला. असा पंच षटकार 6 धावा. प्रत्येक मॅचला षटकाराने सुरुवात केली बालीने. ओ शॉर्ट पिच बॉल चुकी केले संकेतने. हा मिड विकेटला षटकार 6 धावा. सलग 3 षटकार बालीच्या बॅटमधून. भव्य स्वागत केले संकेत पाटीलचं. रात्रीचे 12:30 वाजलेत. कडाक्याची थंडी आहे, परंतु वातावरण गरम केलंय ते बालीने. जितू 11 जनमान नेरे संघाचा प्रवीण चोरगे, टोपण नाव बाली. ओ लकी चॅम्प. नशिबाची साथ थोडी प्रवीणच्या बाजूने.
सलग 3 षटकार, त्यानंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकले तर संकेत पाटीलने कमबॅक केले. आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण धावांचा महापूर पाहिला. 70, 75, 80, 83, 83चा पाठलाग करताना उघ्या काही धावेने मागे पडला. मागच्या सामन्यामध्ये 78 धावांचा पाठलाग झाला. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेतले. बरंच काही घडत होतं मैदानामध्ये. पहिले सलग 3 षटकार, त्यानंतरचे सलग 3 चेंडू संकेत पाटीलने टाकलेत निर्धाव. धावसंख्या ती बिनबाद 18. एकच विनंती आहे की एकत्रित येऊ नका, लगेचच मॅच चालू करा. केपीसी ट्रॉफी 2025 सुपर 6 ची लढत तुम्ही पाहताय. आज 8 संघ खेळले. जितू 11 जनमाद नेरे पहिला सामना त्यांनी जिंकला नक्ष 11 गावदेवी बेलवलीच्या विरोधात. दुसरा सामना गावदेवी दहिसर विरोधात मायरा 11 कळंबुसरे. दहिसरने तो जिंकला. तिसरा सामना झाला तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरोधात आदर्श 11 पडलेगाव. चिंचपाडा संघाने बाजी मारली. चौथा सामना जनार्दन भगत प्रतिष्ठान कानोबा कुंडेबहाल विरोधात श्याम स्पोर्ट्स रोडपाली. काय मॅच झाली ती, शेवटच्या बॉलपर्यंत गेली. परेश कडके जबरदस्त खेळला, परंतु जनार्दन भगत प्रतिष्ठान कानोबा कुंडेबहाल जिंकला. त्यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जितू 11 जनमान नेरे विरोधात गावदेवी दहिसर. सहज बाजी मारली नेरे संघाने. त्यानंतर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाने कानोबा कुंडेबहालच्या विरोधात 5 ओव्हरमध्ये 78 धावांचा पाठलाग केला. आजच्या रात्रीचा हा संपूर्ण समाचार. सतीश मिसाल आला आता दुसऱ्या षटकात आणि आता त्याच दोन संघांदरम्यान सुपर 6 ची लढाई. सतीश बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. नक्कीच आपल्या टीमसाठी चौकार अडवलाय. आदित्य मस्कर चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनला आर्यन डाकेकडून. केपीसी ट्रॉफी प्रेक्षकांची अद्यापही गर्दी आहे. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. कडाक्याची थंडी असताना देखील केपीसी ट्रॉफीवरती तुम्ही प्रेम करताय. खरोखरच मनपूर्वक आभारही आणि आपलं स्वागतही. प्रवीण चोरगे बालीने या मॅचची सुरुवातच सलग 3 षटकार मारून केले. आता समोर त्याच्या सतीश मिसाळ 19 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं चालू आहे. लॉफ्ट केले बॉल. उंच फटका आणि तितकाच लांब. प्रवीण चोरगेच्या बॅटमधून बालीचा तडाखा. षटकार. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं दे घुमाके. षटकार बालीचा. 4 षटकार मारलेत. चेंडू खेळला आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 4 षटकार. आज धावांचा महापूर दीपक सर अगदी आपण पाहिला. खास करून खेळपट्टी इतकी छान खेळपट्टी आहे. लच ग्रीन आउटफील्ड आहे. ड्यू फॅक्टर बद्दल बरीच चर्चा केली होती आपण ठीक 5:30 वाजल्यापासून, परंतु त्याचा कुठलाही असर अजिबात जाणवला नाही. तो फलंदाजांवर बिनधास्तपणे खेळलेत. बिनधास्तपणे. आणि कौतुक आयोजकांचंही करायला हवं. थोडा जरी ओला चेंडू झाला तरी सुद्धा फलंदाजांना मुभा आहे. खोदून काढलाय बॉल. कव्हर्सला मारलाय. हा 5वा षटकार आहे 8व्या चेंडूतील बालीचा. षटकारच मारतोय. त्याचा वैयक्तिक 11वा षटकार आहे या टुर्नामेंटचा. थँक्यू गुलशन सर. हा खोदून काढला ऑफस्टकच्या फुल्लर लेनचा बॉल आणि तिथून कव्हर्सला मारला. विविध अँगलने दाखवत असताना tenniscricket.in ची टीम. सोपं काम नाहीये कव्हर्सला मारणं. षटकार. धावसंख्या ती 31. जोरदार धुलाई प्रवीण चोरगे बालीकडून. हा निर्णायक सामना आहे. क्वालिफायर मॅच आहे. जिंकावं लागेल. पायातला बॉल फुलटॉस. स्क्रीनच्या दिशेनं हा धडाडतोय, हा लढतोय, हा ठोकतोय वारंवार. षटकार प्रवीण चोरगे बाली. पुन्हा एकदा सलग 3. पहिल्या ओव्हरमध्ये सलग 3 षटकार. सुरुवातीला 3 चेंडू डॉट आणि आता परत सलग 3 षटकार. एकूण धावसंख्या 37. आजच्या संपूर्ण रात्रीतील प्रवीण चोरगेचा खेळ पाहिला तर वैयक्तिक त्याने 12 षटकार मारलेत. सलग 3-4 वेळा भन्नाट खेळलाय. ICCला स्कोररची गरज भासली तर ते गुलशन पाटील यांच्याशी संपर्क साधू शकतात.
एवढा जबरदस्त आकडेवारी विदाऊट, म्हणजे मला असं वाटतं की जी डिजिटल स्कोरिंगला ठीक आहे, परंतु ही सर्व आकडेवारी, एवढा गणिताचा अभ्यास केला असतास ना, सीए झाला असतास. धावसंख्या सपाट्याने वाढते, झपाट्याने वाढते असंच म्हणावं लागेल. 37 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, धावा आल्या त्या 18. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 19. अगदी प्रवीण चोरगे बाली 6 षटकार त्याने मारलेत. वैयक्तिक तो 36 वरती खेळतो. आदित्य मस्कर मस्तपैकी मजा घेतोय बालीच्या बॅटिंगची. चिंचपाडा टीमकडे देखील खतरनाक फलंदाज आहेत. मागच्या मॅचमध्ये रोशन पाटील बाळा बाद झाला तरी सुद्धा 78चा पाठलाग केलाय. म्हणजे या मॅचमध्ये नक्कीच मजा आहे. जेवढ्या धावा पहिल्या डावात होतील, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोकर ना फटका मारलाय. चांगला स्ट्रोक होता. सिंगल शेवटी घेतली त्याने बालीने. धावसंख्या 38, 38. 5 षटकांचा सामना. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कार हे सर्वात मोठं पारितोषिक आहे. 2025 सरत चाललंय आता. आजची 15-16 तारीख चालू झाली आणि या सरत्या वर्षाला डिसेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा जो जिंकेल ना, त्याला आयुष्यभर 2025 लक्षात राहील. आकर्षक ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफीज. आदित्य मस्कर प्रयत्न करतोय. डीपमध्ये फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 39. या 2 ओव्हरमध्ये 6 षटकार आले, 3 सिंगल आणि 3 डॉट चेंडू. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येत 39. प्रवीण चोरगे बाली 6 षटकार त्याच्या आतापर्यंत बॅटमधून आलेत. धमाकेदार इनिंग मात्र पेश करतोय आपल्या टीमसाठी. प्रवीण चोरगे, आदित्य मस्कर आज चांगले खेळले. त्याचबरोबरीने जो संघ गारद झाला, म्हणजे या स्पर्धेतून बाहेर गेला, कानोबा कोंडेवाल, मयूर वास्कर, समाधान वस्कर चांगले खेळलेत. हे चांगले इनिंग पाहायला मिळाल्या. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा चालू आहे. थोडी गौरव सावंत यांनी लाईव्ह चॅटवरती नजर मारली, कारण आजकाल लाईव्ह चॅटवरती डोका खाणारे जास्त जमा झालेले आहेत. तिसरं षटक. हो, आदित्य मस्करचा फटका आहे. कदाचित विकेट येऊ शकते आणि ते झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल घ्यायला हवेत, परंतु इथे झेल मात्र सुटलाय आणि बाली पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. खरोखर कौतुक करायला पाहिजे आयोजकांचं सर. मगाशी तर मी पाहिलं की प्रत्येक 2 चेंडू मागे 1 चेंडू नवीन दिलाय. एक खेळाडूंना कुठला त्रास झाला नाही याची सक्षम काळजी मात्र या आयोजकांनी घेतले. विशेष कौतुक. चाळीस धावसंख्या धावफलकावर. 6 षटकार मारणारा फलंदाज आतापर्यंत या मॅच मध्ये. बॅटची कडा घेतले, मागे गेलाय चेंडू. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. आता कॅल्क्युलेशन एकच आहे, बाळाला देखील ठाऊक आहे, आपली देखील तगडी बॅटिंग लाईनअप आहे. जेवढे डॉट बॉल टाकता येतील, बालीची विकेट लवकर घेता येईल तेवढं चांगलं आहे. शॉर्ट अँड स्वीट. 40 धावा. संकेत पाटील निर्धाव चेंडू टाकलाय त्याने नुकताच. लॉंग ऑफच्या दिशेने बालीचा 7वा षटकार या इनिंग मधला. 7वा षटकार. वैयक्तिक या स्पर्धेतील 13वा षटकार त्याचा झालाय. काय इनिंग पेश करतोय आपल्या टीमसाठी. 12वा खेळाडू हळूच नजर टाकतोय त्या कारवरती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी स्कूटी इलेक्ट्रिक सर्वात मोठं पारितोषिक. हो, पुन्हा एकदा लॉफ्ट केले बॉल. कार्पेटच्या सहाय्याने आलाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे, हातातून चेंडू निसटला, बालीने थांबवलंय. पुन्हा एकदा सिंगल घेतली बालीने. कदाचित उद्या न्यूज येऊ शकते एबीपी माझाला की बालीने सिंगल घेतले. या सिंगलने स्कोर 47. 47 धावा.
बिनबाद 47. पहिल्या सामन्यामध्ये देखील बिनबाद धावांचा पाठलाग केला होता. 40+ धावांची पार्टनरशिप दोघांनी नक्कीच केलेली आहे. यात सर्वात मोठं योगदान बालीचं आहे. हो धमाका. आता डाव्या हाताचा फलंदाज आदित्य मस्कर इथे तळपलाय. बॉल थेट पाठवला प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार 6 धावा. सहा धावेने अर्धशतक कंप्लीट. जितू 11 जानमान नेरे संघाची धावसंख्या 53 53. आता आदित्य मस्करने फटका खेचला संकेत पाटीलच्या विरोधात. षटकार चौकार चौकार षटकार. आज जणू का हायलाइटच आपण पाहिल्यात. धमाका पाहायला मिळाला. क्रिकेटचा मनमुराद आनंद आज प्रेक्षकांनी मात्र घेतला. केपीसी ट्रॉफी 2025 मध्ये प्रेक्षक खुश झालेत. रात्रीचा 1:15 वाजलाय आणि ते धमाके सध्या चालू आहेत बॅटिंगचे. हो पूल मारलाय. सोहेल शेख देखील खुश झाले. ते देखील लेफ्टी बॅटर आहेत. आदित्य मस्कर देव खेचलाय ते पूलचा फटका. षटकार बॅक टू बॅक 2 धमाके. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर हा पूलचा फटका. मिड विकेटला षटकार. धावसंख्या झाले 59. पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करा. आतापर्यंत किती षटकार आले त्या ओव्हरमध्ये? या ओव्हरमध्ये 3 षटकार. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार. मालिका चालूच ठेवले. 3 ओव्हर 59. अठरा ओव्हरमध्ये 9 षटकार, 5 सिंगल, 4 निर्धाव चेंडू. एवढं होऊन सुद्धा एकही वाईट टाकला नाही. मॅच चालू करावी लवकरात लवकर. पहा या क्षणी देखील महिला वर्ग इथे उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. 20 तारखेला या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. परंतु आजची रात्र पाहता खरोखरच ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचणार आहे. यंदाच्या वर्षी देखील एक दिमागदार क्रिकेटचा सोहळा, अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवत आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जितू 11 जानमान नेरे संघासाठी आणि धावसंख्या आहे 59. 9 षटकार या आतापर्यंत 18 चेंडूंमध्ये आलेत. 4थं षटक ध्रुव पाटील. हो पुन्हा पूल. आता हा स्क्वेअर लेग लाईन फ्रंट ऑफ स्क्वेअर स्क्रीनच्या वरतून बालीचा या इनिंग मधला 7वा षटकार, 8वा षटकार. मी चुकलो, गुलशन नाही चुकला. वैयक्तिक 14 चेंडूंमध्ये अर्धशतक कंप्लीट केलंय ते बालीने. या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील हे 3रं अर्धशतक. प्ले फॉर खतरनाक मात्र खेळलाय तो बाली. डेंजरस बॅटिंग. हा जलवा आहे प्रवीण चोरगे बालीचा. या स्पर्धेतील 3रं अर्धशतक त्याने आज नोंदवलंय. 8 षटकार मारलेत आणि 2 सिंगल घेतल्यात. षटकारांचा पाडाच त्याने गिरवलाय. मगाशी दीपक सरांनी उल्लेख जरूर केला. षटकाराचाच खरं तर 6चाच पाडा त्याने गिरवला असेल. तर प्रवीण चोरगे देखील तेच केलंय. हो खोलात टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑनला. हातातून चेंडू निसटला होता. आदित्य तयार होता दुसऱ्या धाबेसाठी, परंतु सिंगल रन. धावसंख्या ती 66. बाळाच्या डोक्यात एकच कॅल्क्युलेशन चालू आहे. मी नसताना 78 केल्यात. मी थांबलो तर किती? पाहूया कितपत टार्गेट नेरे संघ सेट करतोय. कारण क्रिकेटचा एक अंक आता सध्या आपण पाहतो, दुसरा अंक अजून बाकी आहे. क्रिकेट तुम्हाला संधी देतो. क्रिकेट हा खेळच असा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स असं सुनीलजी गावस्कर यांचं वाक्य आहे. क्रिकेट तुम्हाला संधी देतो. त्या संधीच्या शेपटाला पकडून क्रिकेटमय आयुष्य सुवर्ण तुम्हाला करायचं असतं. आपल्या संघर्षातून, आपल्या जिद्दीतून आणि आपल्या चिकाटीतून. पाहूया कोणता संघ इथे बाजी मारेल आणि जाऊन पोहोचेल सुपर 6 मध्ये. या अगोदर गावदेवी पिसारवे पोहोचलाय. आज पाहूया कोणता संघ पुढे जाईल. ओ क्लीन बोल्ड आणि ध्रुव पाटीलने घेतले ते विकेट. जय भोलेनाथ पिसारवे संघ मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय.
शेवटी ध्रुव पाटीलच धावून आला चिंचपाडा संघासाठी. मागच्याही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती ध्रुव पाटीलने, पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. आणि आता ध्रुव पाटीलने बाद केलं ते आदित्य मस्करला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला. आणखी एक विस्फोटक फलंदाज रोहन पाटील अर्धशतक कंप्लीट केलंय. अद्यापही मंचावरती स्वतः या स्पर्धेचे आयोजक, एक परिपूर्ण व्यावसायिक खेळाडू अंगद पाटील आणि त्याच्या बाजूला सोहेल शेख, गौरवजी सावंत, tenniscricket.in संपूर्णपणे टीम, संदीपजी पाटील सर, त्यांची देखील एक प्रमुख भूमिका या स्पर्धेसाठी. आणखी येणाऱ्या दिवसांमध्ये कशा पद्धतीनं टेलिकास्ट असायला हवं, कशा पद्धतीनं आपण प्रेक्षकांसमोर पोहोचायला हवं, कदाचित हीच एक चर्चा अंगदजी पाटील आणि गौरवजी सावंत यांच्या दोघांमध्ये चालू असेल. खेळाडूंसाठी भरभरून आयोजकांनी दिलंय, आता ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय. हो, आल्या आल्या रोहन पाटीलने झाडू शॉट खेचून मारला, लांब लचक टोळा, रोहन पाटीलच्या बॅटमधून षटकार. नेरेचा तडाखा, सुनामी नेरेची आले आणि त्या सुनामीमध्ये सर्वच गोलंदाज अगदी वाहून गेलेत असंच म्हणावं लागेल. षटकाराने धावसंख्या झाली नेरे संघाची 72. हे 4थं षटक चालू आहे. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार आलेत. मागच्या 3ही ओव्हरमध्ये प्रत्येकी 3-3 षटकार आले होते. रोहन आला, त्यानेही षटकार खेचला ध्रुवच्या विरोधात. षटकार मारण्यासाठी बॅट फिरवली होती की चेंडू फोडण्यासाठी बॅट फिरवली होती, हाच एक प्रश्न आता मला देखील पडलाय. परंतु एक धावसंख्या 73. बाली अर्धशतक कंप्लीट झालंय. 8 षटकार मारले, 2 सिंगल त्याने घेतल्यात. खतरनाक खेळतोय सध्याच्या घडीला. 51 वरती खेळतोय. 3 सिंगल मात्र त्याने घेतल्यात, माफी असावी. 4थं षटक चालू आहे. ध्रुव 9वा षटकार या इनिंग मधला, 9वा वैयक्तिक या स्पर्धेतला आतापर्यंतचा 15वा षटकार बालीचा. षटकारांचा पाडा, षटकारांचं गणित म्हणजे बाली, आक्रमकता म्हणजे बाली. नेरेचा बाली ठोकतोय आणखी एक धमाका षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 79, 79. आता हे सगळं कॅल्क्युलेशन मला गुलशनने सांगितलं, षटकार किती, चौकार किती, परंतु आता आयोजकांमधील एक तरी कोणतरी येईल की नक्की चेंडू किती. आजच्या संपूर्ण रात्रीचं कॅल्क्युलेशन केलं तर, कारण एवढे धमाकेदार फलंदाजी अगदी आपण पाहिले आणि कुठेही कमी पडलेले नाहीयेत आयोजक. प्रत्येक 2 चेंडून मागे चेंडू हरवलाय आजच्या संपूर्ण रात्रीचा आपण खेळ पाहिला तर. मगाशी चेंडू ओला होत होता, कुठेतरी माती लागत होती, तरीही चेंज केलाय. पहा किती सजगतेने काम केलेलं या संपूर्ण आयोजकांनी. खरोखरच विशेष कौतुक करावं लागेल. म्हणूनच सुरुवातीलाच म्हटलं की सर्वतोपरी देण्याचं काम खेळाडूंना. फक्त तुमचं एकच काम आहे, इथे या चांगली बॅटिंग करा, इथे या तुम्ही चांगली गोलंदाजी करा, इथे या तुम्ही चांगली फिल्डिंग करा, आपल्या संघाला जिंकवा, आपलं नाव कमवा आणि ही ट्रॉफी जिंकून जा, ही कार घेऊन जा, ही इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन जा. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या तब्बल 79. बाली खेळतोय 57 वरती बरोबर आणि रोहन पाटील खेळतोय 7 वर. आदित्य मस्कर मात्र बाद झालाय. धावा रोखायचे. पाहूया अंतिम षटकात कितपत धावा येतात. सुलभ आलाय, चांगला गोलंदाज आहे या टीमचा. हो, रोहन पाटील पुन्हा एकदा झाडू फटका. जे काही मारतोय ते खेचून मारतोय, एकदम ताकदनिशी मारतोय. हा दुसरा षटकार होता रोहन पाटीलचा. आकडे मोड सध्या चालू आहे गुलशनजींची. षटकाराने धावसंख्या 85, 85. पाऊस पडलाय षटकारांचा. कडाक्याची थंडी आहे, परंतु बॅटरने तापमान गरम केलं एकदम आणि त्यांनी ठरवलंय की मारायचं तर षटकारच, खायचं तर तुपाशी नाही तर उपाशी. परंतु उपाशी तरी कुठे राहिलेत. प्रत्येक 2 चेंडूंच्या मागे षटकार आलेलाच आहे. 85 धावा झाल्या. रोखाव्या लागतील धावा, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. आता हा डगआउटच्या दिशेनं सलग दुसरा षटकार रोहन पाटीलचा. 91 धावा झाल्यात. 91.
84 धावा षटकारांच्या आहेत आणि 7 धावा फक्त सिंगलच्या आहेत. एकही वाईडची धाव नाहीये, एकही डबल नाहीये आणि एकही बाउंड्री नाहीये. 6चा पाडा तो असा जो नेरे संघाने सध्या तरी गिरवलाय. पुन्हा शॉर्ट पिच बॉल, परंतु यावेळी बचावला असं म्हणेल मी. थोडा गती कमी केली होती, रोहन तयार होता, परंतु एकच धाव. धावसंख्या 92. बालीने आतापर्यंत या स्पर्धेत आज खेळत असताना 15 षटकार मारलेत. हा 3रा सामना आहे त्याचा. आतापर्यंत या इनिंग मधला बाली. पाहूया कितपत हा चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल सुटलाय. नशीब घेऊन आलाय बाली. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 95 धावा झाल्यात. 95. 96 धावा माफी असावी. बाळा नाराज आहे कारण बालाला देखील ठाऊक आहे की आपल्याकडे देखील ती कॅपॅसिटी आहे. सेकंड इनिंग मध्ये कडा मुकाबला पाहायला मिळणार आहे. आता फक्त एकच आहे, मागच्या मॅच मध्ये ओमिकेनी लागला होता. पाहूया क्रीडा रसिक तर वाटच पाहून आहेत की सेकंड इनिंग मध्ये काय होणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अद्यापही एकही वाईड एक्स्ट्राच आलेली नाहीये. धावसंख्या 96. 100 पूर्ण. 102. जितू 11 जानमान नेरे संघाने केपीसी ट्रॉफी 2025 या दुसऱ्या रात्रीमध्ये 100चा आकडा सांघिक पद्धतीने पार केलाय आणि यामध्ये जवळजवळ मी म्हणेल 96 धावा या षटकाराच्या आहेत. 90 ते 95. 96 धावा या षटकाराच्या आहेत आणि बाकीच्या सर्व धावा या सिंगल डबलच्या आहेत. 90 धावा षटकाराच्या, म्हणजे 15 षटकार या इनिंग मध्ये आणि एकट्या 10 षटकार या इनिंग मध्ये बालीने मारलेत. आणि या देखील कडाक्याच्या थंडीमध्ये. आणखी एक. 108. 5 षटकांचा खेळ समाप्त. जितू 11 जानमान नेरे संघाने धावा कुठल्यात 108 आणि प्रवीण चोरगे बाली अर्धशतक त्यानं कंप्लीट केलं. धुवाधार फलंदाजी केली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बालीसाठी. डेंजर खेळलाय, डेंजर बॅटिंग त्याने मात्र केले. आता वैयक्तिक धावा त्याच्या आहेत 73 धावा त्याने कुठल्यात. अफलातून दर्जेदार अविश्वसनीय खेळ राहिला. षटकारांचा पाडा गिरवला शेवटपर्यंत तो बालीने, प्रवीण चोरगेने. अभिनंदन. 19 चेंडू 73 धावांची इनिंग त्याने मात्र साकारली. त्याला 7ही रोहनने चांगली दिली. आदित्यही चांगला खेळला, परंतु द्वितीय सत्र अजून बाकी आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. द्वितीय सत्रात काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या मॅच मध्ये बाळा आऊट झाला होता तरी सुद्धा 78 धावांचा पाठलाग केला होता. म्हणजे दुसऱ्या इनिंग मध्ये सडेतोड जवाब नक्कीच दिला जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 108 धावा झाल्यात आणि 109 धावांचा पाठलाग करायचे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. या धावांचा पाठलाग कसा असेल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये दीपकजी पाटील सरांचा आवाज. तत्पूर्वी धन्यवाद.
हॅलो. तर उद्याचा लॉट्स असेल 16 डिसेंबर 2025 बरोबर 5:30 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. मंगलमूर्ती घरकुल आणि त्यांच्या विरोधामध्ये अंश 11 केरणे. बरोबर 5:15 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे या मैदानावर. त्यानंतर दुसरा सामना असेल स्टार ओवे आणि त्यांच्या विरोधामध्ये वेताळ स्वामी संदप. तिसऱ्या मॅचमध्ये घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उत्सुक असेल नक्ष KPC इनामपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम नर्मदेश्वर किरवली. आणि चौथा सामना जीवा 11 गावदेवी पेंधर आणि शहजाद 11 तळोजा. असे 8 संघ उद्या स्पर्धेमध्ये खेळतील. बरोबर वेळेमध्ये रिपोर्टिंग करा. स्पर्धा थोडी शिस्तीची आहे. यस, थँक्यू दीपक. तत्पूर्वी आजच्या रात्रीमध्ये सुंदर असं समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, एक नामवंत समालोचकांच्या यादीतील एक नाव समीर सोमणे सर यांचा आपण आज इथे सन्मान करतोय. पिलात सोहेल या. सोहेल आणि अंगत यांच्या शुभास्ते आपण समीर सोमणे सरांचा शुभ सन्मान इथे घेतोय. वेलात वेल काढून त्या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. अंगत पाटील यांच्या आमंत्रणाला मान देऊन ते आज इथे उपस्थित झाले आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. सोळा षटकार पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत. मोठी धावसंख्या, कदाचित या स्पर्धेमधली मोठी धावसंख्या असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र सुरुवात केली ती बाळानं. रोशन पाटीलचा तडाखा. मागच्या मॅच मध्ये अशी सुरुवात केली होती. हे षटकार आता मात्र मोजत राहावं लागेल. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला सामना सोपा नाहीये. प्रत्येक गोलंदाजांनी सपाटून मार खालाय आज सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. 18, 21, 20, 20, 29, परंतु बाळाचा दुसरा षटकार. आणखीन एक. जशी जशी रात्र वाढत चालले, ड्यू फॅक्टर, थंडी वाढत चालले, तशी खेळपट्टी मात्र फलंदाजांना पोषक बनत चालले. टिट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर आता मात्र दिलं गेलंय. रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर. सर्वात महागडं षटक शेवटचं चालू होतं सुलभचं. त्याच्या खालोखाल आपण बघितलं तर सतीश मिसाळ 21, संकेत पाटील, ध्रुव पाटीलनं 20-20 प्रत्येकी. पहिल्या ओव्हरमध्ये संकेत पाटीलच्या 18. अशा पद्धतीनं सगळ्याच गोलंदाजांचा धुव्वा उडवला आज बालीनं. काय बॅटिंग केली. 19 बॉलमध्ये 73 ठोकल्यात, त्याही नॉट आउट. 11 षटकार एकट्यानेच मारलेत एकाच मॅच मध्ये. काय ती आक्रमकता आहे. आणि त्याच आक्रमकतेने आता मात्र बाळानं सुरुवात केली. रोशन पाटील सुद्धा. हो, यावेळेचा चेंडू वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर मात्र वेगानं सरळ विकेट किपर कडे. डॉट बॉल येत असताना सुशांत सचिनचा हा चेंडू यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या दिशेनं बाळाच्या बॅट मधून येतोय. हा तिसरा षटकार. सुपर बॅटिंग. आता दुसरं पाहायला गेलं तर काय करून जमणारच नाहीये. षटकारांशिवाय पर्यायच उरलेला नाहीये. षटकारच मोजावे लागतील. मघाशी परेश कडके मोजत होता. चांगला बॉल. फुल लेन होता. इकडे विकेट जाऊ शकते आणि बाळा इकडे पडलाय नॉन स्ट्राईक एंडला, परंतु नाहक गडी गमावलाय. खरंच सिंगलची गरज होती का या मॅच मध्ये, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. परंतु बाळा मात्र एका धावेसाठी का धावला हे समजवतोय सध्याच्या घडीला सतीश मिसाळ, कारण तोही चांगली फटकेबाजी करू शकत होता. इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला मोहरा गमावलाय तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. मागच्या सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये जात असताना तशीच हिटिंग मात्र पुन्हा करावी लागेल. शेवटी कन्सिस्टन्सी क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. सातत्य फार महत्वाचं आहे. आता मागच्या मॅच मधला ओमी केणीचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये कामाला नाही येऊ शकणार. ओमीला आता मात्र पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. पुन्हा शून्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागते आणि त्याचमुळे
इथे मात्र ओमकार केणी पुन्हा एकदा तो जलवा दाखवणार का जो कुंडेवाड संघाच्या विरोधामध्ये त्यानं दाखवला होता. मोरे तयार. मोरेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. स्वीप करायचा प्रयत्न झाला होता. रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉल साठी. चॅलेंज केलं आय थिंक अंपायरच्या निर्णयावर. चेक करूया आपण. 3 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. पहिला षटक टाकलं होतं संकेत पाटीलनं, त्यांना 18 धावा दिल्या होत्या पहिल्याच ओव्हरमध्ये. इकडे आतापर्यंत बरोबर 18 धावा आल्यात. आता शेवटचा चेंडू काय, फेअर डिलिव्हरी म्हणजे नेक टू नेक फाईट आहे. पहिल्या षटकामधल्या 18 धावा बरोबर काढल्यात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडानं 18 धावा. आता दुसरं षटक पाहूया कोणाचं होतं. सतीश मिसाळ धावा दिल्या होत्या 21. याच पद्धतीनं तुम्हाला जावं लागणार आहे. पुढच्या धावा वाढत चालल्यात 21, 20, 20, 29. याच्यामध्ये कमी करून सुद्धा जमणार नाही. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तर 29 आहेत. फार मोठं षटक आलं होतं. दुसरं षटक घेऊन जितू 11 जर्मन नेरे संघाकडून सुशांत गायकर. सचिन मोरेनं आज निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा सुद्धा केला. ज्या खेळपट्टीवर गोलंदाजांना सपाटून मार खावा लागलाय आणि त्याच खेळपट्टीवर मात्र सचिन मोरे सारख्या गोलंदाजांना मात्र निर्धाव षटक सुद्धा टाकलंय. त्यामुळे पहा, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली त्यांना खेळपट्टींना साथ दिली, गोलंदाजांना साथ दिली आणि फलंदाजांना मात्र पोषकच खेळपट्टी. हो, सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह आहे. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्रीलाईनच्या दिशेनं 4 धाबां करता चौकार. बरोबर गॅप शोधली. चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन अ बोर्ड. प्रत्येक ओव्हर मध्ये खरं तर चिंचपाडा संघानं 3-3 षटकार खाल्लेत. शेवटच्या ओव्हर मध्ये 4. ऑन साईडला उडवलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळाचा तडाखा षटकार. हेच करायचे आता मात्र. प्रत्येक ओव्हर मध्ये निदान 3 षटकार. धावा आपोआपच होत जातील. जरूर धावा आल्यात या स्पर्धेमधल्या सर्वाधिक टोटल. आणि कदाचित ही स्पर्धा संपेपर्यंत सुद्धा कदाचित हा स्कोर, हा हाय स्कोर राहू शकेल. माहिती नाही आपल्याला, या पुढे बरीच स्पर्धा बाकी आहे. परंतु तरी सुद्धा आपण असं अझम्पशन करूया की कदाचित हा स्कोर राहू शकेल, हाय स्कोर. कारण 108 ही फार मोठी धावसंख्या ठरते. इकडे बीट झालाय बाळा. बाळाने हा जर सामना जिंकवला तर ऋषी पडवळकर यांच्याकडून 4,000 रुपयांचं पारितोषिक. ओ डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बाळाबाद बक्षीस लावलं आणि बाळाबाद. लॉंग ऑनला मात्र एक सोप्पा झेल आणि रोशन पाटील परतलाय. आता हे बक्षीस द्यायचं कोणाला? गोलंदाज. बऱ्याच वेळा घडतं कधी कधी, पण आम्ही बऱ्याचशा मॅचेस बघतो ना, बक्षीस लावलं ना का त्याच्या उलटच होतं. अशा आम्हाला बऱ्याच वेळा अनुभव आलाय. मला तर प्रचंड अनुभव आहे या गोष्टींचा. काल कपिल पारवे 48 वर खेळत होते, बक्षीस आलं आणि अर्धशतक गेलं. लालच बुरी भला आहे. होतं कधी कधी या गोष्टी. सुपरस्टिशन आपण म्हणूया, अंधश्रद्धा म्हणूया, परंतु या गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला. धावा झाल्यात त्या आतापर्यंत या मॅच मध्ये 28 धावा, 28 रन्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेतनं उडवलाय. स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय तो हवाई सफर करण्यासाठी. षटकार. मॅचचा रिझल्ट काही लागला तरी चालेल, परंतु आपण मैदानामध्ये लढलोच नाही तर मग सारं काही व्यर्थ आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही बाहेर येता
मग कोणताही संघ पराभूत होऊ द्या, परंतु बाहेर आल्यानंतर आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे स्वतःला की तुम्ही खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर होय असेल तर मात्र चिंता करूच नका. इकडे हा चेल उडाला होता, परंतु पंचांचा इशारा नो बॉलचा येत असताना स्क्वेअर लेग अंपायर तिकडून दंडित केले. गोलंदाजाला वेस्ट हाईट दिलाय, हे रन्स मिळतील, नेक्स्ट बॉल फ्री हिट मिळेल. एक मुक्तपणे खेळण्याची संधी जरूर आहे, प्रयत्न करत राहावे लागतील. आपण बराच मागे पडलोय, किती मागे पडलो याही पेक्षा मगाशी परेश कडकेनं आज वेगळं एक्झाम्पल सेट केलं या मैदानामध्ये. तेव्हा तर पॉसिबल सुद्धा नव्हतं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये त्यांच्या बिलकुल धावा आल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर मात्र कडके काय खेळला, कडक खेळला. आणि एका क्षणाला असंच वाटलं होतं की आता रोडपाली संघ जिंकलाच. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते. फुल लेंथ होता, बिलकुल टाइम करता आला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू सरळ आहे. या मॅच मध्ये 16 षटकार नेरेकरांनी मारलेत, तेवढेच तुम्हाला सुद्धा मारावे लागतील. मॅच येऊ शकते. 16 षटकार आले तर हा सामना जिंकू शकतो चिंचपाडा संघ. सध्याच्या घडीला आपण विचार केला तर आतापर्यंत 5 षटकार आलेत, अजून 11 राहिलेत. धावफलकावर धावा लागलेत त्या 36 धावा. दहा षटकार आले तरी सुद्धा 36 + 60 96 पर्यंत पोहोचतोय. बाकीच्या सिंगल्सनं सुद्धा काम होऊ शकतं. असं कॅल्क्युलेशन आता करावे लागतील, स्ट्रॅटेजी थोडी बनवावी लागेल. गमावण्याचं दुःख नाहीये, परंतु प्रयत्न मात्र करत राहावे लागतील. मोरे आलाय पुन्हा एकदा. आज मोरेची सुद्धा चर्चा राहील. जिकडे एक ओव्हरमध्ये 31 धावा 29 धावा होत होत्या, तिकडे मोरेनं निर्धाव षटक टाकलंय. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, कनेक्शन नाहीये, पडलाय त्या ठिकाणी सचिन. मगाशी बाळा घसरला होता. जर या मैदानावर तुमचे शूज चांगले नसतील तर प्रॉब्लेम आहे तुम्हाला. थोडस ग्रिप्स पाहिजेत, कारण नाही या गोष्टी घडणार आहेत. मगाशी सुद्धा आम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता, या मैदानावर खेळायचं म्हटलं तर तुम्हाला स्पोर्ट्स शूज चांगले हवेत, चांगले ग्रिप्स तरी हवेत. असं नाही तर उद्या सगळे स्पाइक घालून येतील. सचिन मोरे. ओमकार केणीला मागची इनिंग आठवावी लागेल. सध्याच्या घडीला खातं उघडायचंय त्याचं. 2 डॉट बॉल खेळलाय, परंतु मागच्या इनिंगनं मागच्या मॅच मधल्या इम्प्रेस केलाय, सगळ्यांनाच प्रभावित केलं होतं त्या खेळीनं. मोरेचा हा बॉल पाठवलाय, मिड विकेटच्या वरतून पाठवलाय आणि ओमकारनं मात्र खातं उघडलं अखेरीस 6 धावेनं. याचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे, कारण आज ज्या पद्धतीनं मात्र नेरे संघाचा बाली प्रत्येक मॅच मध्ये खेळतोय, कुठेतरी ओमकार केणी सुद्धा तशीच इनिंग करू शकतो ही जाणीव आहे अजूनही. मगाशी रोशन लवकर बाद झाला होता. परंतु रोशन बाद झाल्यानंतर सुद्धा कोणी डाव सांभाळला ते या ओमकार केणीनं. रोशनची बिलकुल उणीव भासू दिली नाही, कोणी नाही दिली तर याच ओमी केणीनं. मॅच चालू असू द्या. षटकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल 43 या आकड्यावर 43. अजिबात टेन्शन घेऊ नका. इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर सचिन मोरे तयार. 43 रन्स ऑन बोर्ड. कमाल 6 पाहायला मिळालेत आज. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू थोडासा धीम्या गतीने आला होता, टाइम प्रॉपर झाला नाहीये. बॉल फाईन लेगला निघालाय. ओमकार दुसऱ्या धावेसाठी नाही हिंमत झाली. डायरेक्ट हिट झालाय. इथे आता मात्र बरेचसा थ्रो पुन्हा एकदा मागे पाठवलाय. ओमीला स्ट्राईक हवी होती, परंतु ती मात्र अखेरीस मिळालेली नाहीये. एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड नाव. मोंटी पाटील या सामन्याचा आनंद घेत असताना लवकरच मुरबीमध्ये सुद्धा तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. मोंटी पाटील परवाच मुरबी संघानं किंजल ट्रॉफी जिंकली. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि ती पहिलीच ट्रॉफी होती यंदाच्या वर्षी आणि फार मोठी स्पर्धा त्यांनी जिंकली. इकडे बीट केलाय, इकडे समोरून बाहेर काढलाय हा चेंडू. कमाल. लेग ब्रेक्स म्हणजे हातचा मळ आहे खरं तर या गोलंदाजासाठी. काय चेंडू टाकतोय आणि व्हेरिएशन्स आहे त्या गोलंदाजाकडे, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकून
त्रस्त करतो. हा वेगात आला होता, चेंडू सरळ जाऊन जोरदार पायावर आदळला होता. डॉट बॉल. त्यामुळे मोरेची गोलंदाजी खेळणं चॅलेंजिंग आहे. मोरेचा चेंडू समजणारच नाही तुम्हाला. 6 वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतो आणि त्याचमुळे मात्र फलंदाज सुद्धा बुचकळ्यात पडतात. हा लेग ब्रेक येणार, ऑफ ब्रेक येणार, यॉर्कर येणार, वेगवान येणार, फ्लिपर येणार, हे कळतच नाही. हा पहा आणखीन एक, परंतु यावेळेस मात्र जास्त बाहेर निघालाय. वाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. उभं ठेवलंय सचिन मोरेनं. आता षटकार आला तसा चौताळला सचिन मोरे आणि आता मात्र वेगात होता, सरळ जाऊन पायाला धडक मारले आणि आता मात्र पंचांच्या मनामध्ये बिलकुल संकोच नव्हता. लेग बिफोर द विकेट, पायचीत पकडलंय आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. संकेत पाटील LBW फलंदाज बाद. विकेट डाऊन. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागण्यात त्या 45-15च्या सरासरीनं तरी सुद्धा धावा आल्यात. आता थोडासा बाळा हेच म्हणत असेल, या धावा जर 80च्या आसपास असत्या तर कदाचित आपण चेस करू शकलो असतो. जर तर हे सगळं डोक्यामध्ये चक्र फिरू लागतात आणि जर तर ते घर करतात आपल्या मनामध्ये. ते प्रश्नांचे भांडार संपूर्ण घरी जाईपर्यंत तेच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये. हे असं झालं असतं तर, ते तसं झालं असतं तर, इकडे कॅच घेतली असती तर, तिकडे बाउंड्री अडवली असती तर, झोप लागत नाही. खरं तर जेव्हा आपण मॅच गमावतो, सामना हारतो, आपल्याला आठवडाभर तरी ती मॅच डोक्यामध्ये असते, जिवारी लागतो सामना. एवढं आपण तल्लीन झालो असतो, मग्न असतो त्या खेळामध्ये. आदित्य मस्कर येतोय चौथं षटक घेऊन. ओमकार केणी ही एकमेव आस आहे आता मात्र. ओमकार केणी इथून मात्र कुठपर्यंत सामना येणार हेच पाहावं लागेल. त्याच्या साथीला दीपेश केणी आहे. 12 बॉलमध्ये 64 धावा करायच्यात. 64 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. आदित्य मस्कर लेफ्ट आर्म ओथ विकेट. पहिलाच बॉल बॅटची इज लागल्यानंतर बॉल पाठीमागे निघालाय. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना सामना आता मात्र बराच दूर चाललाय. बाळानं सुरुवात दमदार केली होती. 3 षटकार, 4 षटकार, आय थिंक 1 चौकार, 28 धावांची खेळी साकारली रोशननं. शॉर्ट बॉल आहे, पूल केला स्क्वेअर लेगला. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. अर्धशतक धाव फलकावर चिंचपाड्याचं. 51 धावा पूर्ण झाल्यात. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर निघून अगदी स्टंप लाईनला जाऊन हा फटका सजवला होता. ओमकार केणी गोलंदाज आदित्य मस्कर. आणखीन एक ऑन साइडला भिरकावून दिलाय. उत्तुंग षटकार. सुपर स्ट्रोक होता यावेळेस मात्र. पुन्हा एकदा त्या फॉर्म मध्ये परतत असताना ओमकार केणी. तर नक्कीच दीपक, आपण पाहतोय 1:17 झालेले आहेत. बरेच प्रेक्षक इथे उभे आहेत आणि बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्याच्यामध्ये सांगडे गावचे जग्गाभाई हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. तसेच आमचे तोंडरे गावचे PK शेट हे देखील हा सामना लाईव्ह पाहतात. त्यांचं देखील स्वागत आहे. सगळ्या लाईव्ह व्ह्युअर्स मनापासून स्वागत आहे. KPC ट्रॉफी प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. बॉल विकेटच्या आसपासच घरंगळत राहिलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संगता. चांगला प्रतिकार केलाय. समोर जरी 108 धावा असल्या तरी सुद्धा इकडे मात्र तो प्रतिकार केला जातोय चिंचपाडा टीम कडून. फुल लेंथ होता यावेळेस. खोलात टाकला होता आदित्य मस्करनं. परफेक्ट यॉर्क पडला इकडे. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू.
2 षटकार आले, तदनंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाले आदित्य मस्करचं. लगातार 2 डॉट बॉल येत असताना आणि सामना आता मात्र हातामधून निसटणार नाही याची संपूर्णपणे काळजी घेतली. पॉवर हिटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. अशा आजपर्यंत अशा अनेक इनिंग्स मात्र बालीच्या पाहायला मिळाल्यात. आज आणखीन एक त्याच्यामध्ये भर पडली. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये चेक करायचंय. चला चेक केलं जाते tenniscricket.in माध्यमातून. सगळ्यात पहिली वाहिनी आहे ज्या वाहिनीनं मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व पालटून टाकलं, ग्लोबलाइज केलं. खरं तर सगळ्याच खेळाडूंना स्टार बनवलं, रातोरात स्टार केलं. त्याच्या प्रत्येक इनिंग्स, प्रत्येक शॉट्स आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळालं. tenniscricket.in भारतामधली पहिली लाईव्ह वाहिनी आणि आजच्या घडीला आज अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये, अनेक भारताबाहेर सुद्धा. नॉट आउट इज द कॉल. यावेळेचा फटका हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सिंगल. आता मॅच मध्ये रिझल्ट काय लागलाय हे जवळजवळ प्रेक्षकांना कळून चुकलंय, परंतु तरी सुद्धा पराभवाचं अंतर कमी करता येऊ शकतं. आपल्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवण्याची संधी मात्र एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ कडे भाई गिणी आहेत. भाई गिणीच्या नावावर सुद्धा 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. फुल टॉस आहे. लॉंग ऑनच्या वरतून सजवलाय हा फटका. जाईल सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. आणखीन एक ड्राईव्ह पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्ह अगदी समोर साइड स्क्रीनच्या बाजूला बॉल जाऊन पडलाय. षटकार. 71 धावा. 80च्या आसपास तेच पडत होतो मी, 80च्या आसपास. परंतु गोलंदाजांनी सुद्धा बऱ्याचशा चुका केल्या. शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी. ओ चांगला ड्राईव्ह आहे, चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर्सला डाईव्ह लगावत बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. सुरक्षित रक्षण. कमाल आहे, कमाल डाईव्ह पाहायला मिळाली. डाईव्ह लगाडायची हिंमत कधी होते? जेव्हा आयोजक असं मैदान देतात, ग्रास देतात तुम्हाला, तेव्हाच तुम्ही या गोष्टी मात्र मैदानावर बिनधास्तपणे करू शकता. ओ फ्री वस्यूचा प्रयत्न होता. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल आणि मोठ्या फरकानं हा सामना मात्र जिंकलाय तो जीतू 11 जन्मा नेरे. आजच्या रात्रीमधून मात्र क्वालिफाय संघ ठरलाय आणि सुपर 6 मध्ये आजच्या रात्रीमध्ये धडक मारली ती जीतू 11 जर्मन नेरेनं. एक ट्रॉफी निश्चित केले. 1 के